11th ॲडमिशन 2026-27 तर स्पेशल राऊंड 3चा जो टाईम टेबल आहे हा आता साईडवर उपलब्ध झालेला आहे। तर या राऊंडमध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि राऊंडचे फॉर्म कोणत्या तारखेला आणि किती वाजता विद्यार्थी भरू शकणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी हा जो राऊंड असणार आहे हा शेवटचा राऊंड असू शकतो, कारण की जर तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये आले तर बघू शकता इथे ॲडमिशन शेड्यूल फॉर स्पेशल राऊंड 3 तर हा राऊंड संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे। यामध्ये मुलं आणि मुली दोन्हीही फॉर्म भरू शकतात। जसे की लास्ट राऊंडमध्ये फक्त आणि फक्त मुलींनी फॉर्म भरला होता, तर या राऊंडमध्ये असं काही नाही आहे, संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। बघा काय म्हटलेलं आहे, नियमित 3 फेऱ्या आणि विशेष 2 फेऱ्या संपल्यानंतर प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांची फेरी म्हटलेली आहे, तर याला स्पेशल राऊंड 3 असे नाव देण्यात आलेले आहे। तर बघा यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नसेल ते सुद्धा फॉर्म भरू शकतात। ज्यांचे काही पार्ट 1 मध्ये एडिट करायचं असेल कास्ट वगैरे ते सुद्धा तुम्ही करू शकता। कॉलेजचे नावसुद्धा देऊ शकता 1 ते 10 पर्यंत। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म तुमचा अपडेट करू शकता 16 तारीख ते 18 तारखेच्या मधात। परंतु 16 तारखेला दुपारी 3 वाजता तुमचा फॉर्म सुरू होणार आहे। क्लिअर? सकाळी मॉर्निंगला 10 किंवा 11 वाजता फॉर्म सुरू होणार नाही आहे, तर 3 वाजता फॉर्म सुरू होणार आहे। आणि त्यानंतरची प्रोसेससुद्धा यामध्ये दिलेली आहे, बघू शकता। त्यानुसार आता तुम्हाला संपूर्ण जो फॉर्म आहे किंवा वेळापत्रक आहे यावर लक्ष ठेवावं लागेल। 19 तारखेला अलॉटमेंट प्रोसेस होणार आणि 20 तारखेला सकाळी तुम्हाला कॉलेज मिळणार। 20 तारखेला कॉलेज मिळाले तुम्हाला की 20 ते 22 मध्ये प्रवेश घेणार। आणि त्यानंतर बघू शकता यामध्ये ऑप्शन दिलेला नाही आहे की पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करणे। मी आतापर्यंत जेवढेही 6 राऊंड होत आहे समजा, मी तेव्हा तुम्हाला एकच सांगितलं आहे की यामध्ये अपडेट जर असेल पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करणे आणि ती जर तारीख दिलेली असेल तर पुढील राऊंड होणार आहे। तुम्हाला जर तुम्ही आपली व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलेलं असू शकते, ठीक आहे। परंतु या राऊंडमध्ये असं काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना हा लास्ट राऊंड आहे हे लक्षात असू द्या। परंतु यामध्ये एक ऑप्शन आहे रिक्त जागा प्रदर्शित करणे। याचा अर्थ असा आहे की जर जागा राहिल्या, म्हणजे 100% तर नाही आहे, जर जागा राहिल्या तर समजा झाला तर झाला समजा स्पेशल राऊंड 4, परंतु यामध्ये जर दिलेलं नाही आहे तर चान्सेस भरपूर कमी आहे। तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, आता हा राऊंड तुमच्यासाठी शेवटचा आहे। या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला स्वतःहून कुठेतरी ॲडमिशन घ्यावी लागेल आणि जर तिथे ॲडमिशन तुम्हाला मिळाली नाही तर तुमचं वर्ष वायासुद्धा जाऊ शकते। त्यामुळे काळजीपूर्वक थोडं लक्ष ठेवा। आता तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर 16 तारखेला आपल्याला 3 वाजता फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला बनवून देण्यात येणार। त्याप्रकारे संपूर्ण जेवढे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांनी आपला फॉर्म भरा। शेवटचा राऊंड आहे, यानंतर राऊंड होणार नाही आहे। अशा प्रकारची संपूर्ण माहिती सध्या तरी साईडवर उपलब्ध झालेली आहे। आणि जर काही नवीन अपडेट आली किंवा नवीन काही सांगण्यात आलं तर तुम्हाला माहिती आपण देऊच, परंतु विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवा, शेवटचा राऊंड आहे, ठीक आहे। मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की जेवढे विद्यार्थी राहिलेले असेल त्यांनी या जोही आता राऊंड होणार आहे या राऊंडमध्ये प्रवेश घ्या। आणि यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात। ज्यांचे नंबर आतापर्यंत लागलेले नाही आहे तेवढेच विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।